आई काय बनवते ग आज तू? वांगा बनवते. बघू वांगा भरते. वांगा भरीत बनवते. मग त्याच्यासाठी काय असं चिरून घेतलंय? हे चिरलं मी आता. अच्छा, मग आता वाटण्यासाठी काय हे काय? बघ, हे मिरच्या घेतलेल्या आहेत एक 5-6 ते वरती, आणि थोडं लसूण घेतलेलं आहे, एक 10-12 कांदे पाकळ्या, आणि 2 तुकडा खोबरा घेतलेला आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, थोडी कोथिंबीर घेतलेली. मग आता काय याचं वाटण करणार. थोडी हळद याच्यात मिक्स करून हे वांग्यामध्ये भरून त्याचा भात तेलामध्ये टाकायचा. हे लसूण टाकू. एवढी गॅरंटी आहे का तुला चांगलं होणार आहे? एकदम पस्तावा सोड. मी आता याच्यामध्ये स्टफिंग करते. बोल स्टफिंग. पुरण भरते. नाही स्टफिंग बोल. स्टफिंग नाही आहे. बोल मी वांगा. बोल बोल. वांग्यामध्ये वाटण भरीत भरते. नाही ग, इंग्लिशमध्ये बोल. इंग्लिशमध्ये येत नाही ग, मी शिकलेली नाही ग. अगं बोल ग नाही थोडं. ग, मी आठपट गवळ आहे. असं हे नको बघ बोलू. कसे बनलेले. अरे वा, तर बघू शकता कसं वांगा आईने भरलंय. आता आपण याला एक एक करून हे सगळे वांगे भरून घेऊया. चल भर चल आता. हां हां, बघितलं. तुम्ही वांगा कसं चिरलंय ते पण बघितला, वाटण कसं बनवलंय ते पण बघितला. तर गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा पण माझ्या आईचा आवडला असेल तर नक्की माझ्या आईला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बोल आई, लाईक करा, शेअर करा. हे बघा, तुम्हाला नक्की जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मध्ये बोलायला येत नाही. नाही, सबस्क्राईब बोल. सबस्क्राईब नाही येत थोडे. चण्याच्या डाळीची दुधी भाजी करा. याच्या जोडीला त्याच्यामध्ये तेल नाही टाकलं तसंच का? हा टाक. हे बघा, मी तेल टाकते. आम्हाला ऑइल बिल बोलायला येत नाही. ऑइल नाही येत. आम्ही गावणार लोक. त्याच्यामध्ये मी वांगी सोडते. अशा प्रकारे वांगी सोडते. ही माझी रेसिपी आहे ना, तुम्हाला नक्कीच आवडणार. मग आता त्याला काय करायचं? आता त्याला काय करायचं, गॅसवर हे मी झाकण ठेवते आणि हे गॅसवर ठेवते. मग आता त्याला किती मिनिटं शिजवायचं? त्याला 10 मिनिटं शिजवा. किती? 10 मिनिटं. आणि मग 10 मिनिटानंतर आता याला थोडं शिजलं ना, परत पलटी करायचं आणि परत झाकून ठेवायचं. 10 मिनिटांमध्ये बंद करायचं. मऊ झाले का बघायचं. ओके. मग आता काय बोलायचं आहे का तुला माझ्याबद्दल? मी कशी जेवण बनवते? कोण? मी. तुम्हाला 2 शब्द काय माझ्याबद्दल बोलणार आहे? मी कशी जेवण बनवते? बोलाय. बघा, माझी जी मुलगी आहे ना, माझ्यापेक्षा मी एकदम भारी जेवण बनवते. हां का? आणि तुम्ही जरा तिला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब बोल. सबस्क्राईब करा. हां
अक्षर येत नाही बोलायला. सबस्क्राईब. अक्षर नाही येत. बघा गाईज, आईने बोललंय मला सबस्क्राईब करायला, तर तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायला सांगा. पूर्ण बघा. हां, आता भाजी झाल्यानंतर दाखवू आपण ना. तर अशा प्रकारे आमची वांग्याची भरलेली भाजी रेडी आहे. तर आता मी तुम्हाला पुढं दाखवते की मी कशाबरोबर याला सर्व केलं आहे. तुम्ही पाहिजे तर भाकरीबरोबर, चपातीबरोबर पण करू शकता, पण मीनी त्याला खिचडी भाताबरोबर सर्व केला आहे. तर पुढं तुम्ही बघू शकता. तर प्लेटात मी खिचडी भात काढून घेते अशा प्रकारे, आणि त्याच्यामध्ये भरलेला वांगाची भाजी जी आहे ती टाकते. आणि बघू शकता तुम्ही, आंबा घेतला आहे, कच्ची कैरी मसाला लावून खिचडी भाताबरोबर मस्त लागते. तर आता मी तुम्हाला एक घास मारून दाखवते. तर तुम्ही पण या जेवायला खिचडी भात आणि वांगा भरता खायला. थँक्यू.